पुरणपोळी मी भाजून काढल्या। त्यानंतर आम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आईने आम्हा सर्वांना पण जेवायला वाढलं। डायरेक्ट दुपारी उठून जेवायला बसलेल्या सियाची जेवताना हे नको ते नको अशी नाटकं सुरू होती। जेवण झाल्यानंतर थोडंसं झोपून संध्याकाळी मी गेलो प्रशांतच्या घरी। तिकडे पोचताच घरातून कॉल आला की नाक्यावर जाऊन आलं लसूण आणि मिरची घेऊन ये। लगेच मी, सिया आणि प्रशांत मयवड नाक्यावर गेलो। आलं लसूण मिरची घेतली। मुंबईवरून येताना मी सियासाठी खाऊ आणलं नव्हतं, त्यामुळे तिने आज मौके पे चौका मार्के खाऊसाठी हक्क केला आणि डायरेक्ट बेकरीमध्ये घुसली। तिथे तिला काही आवडलं नाही म्हणून मोठ्या बेकरीमध्ये गेली। इथे मात्र तिने हे घेऊ ते घेऊ करत 5 मिनिटात 400 रुपयांचं खाऊ घेतलं। घरी येऊन सियानं सिद्धार्थ आणि दिव्यांशी सोबत खाऊचं वाटप केलं। काका आणि काकीने व्हेजिटेबल कटिंग करून ठेवलं। रात्री भजनवाल्यांना आमच्या घरी व्हेज मंचाव सूप बनणार होतं। नंतर आम्ही भजनाला गेलो। भजनात पराग आणि साईश समोरासमोर बसून पकवास वाजवत होते। आमच्या मंडळात एकापेक्षा एक झांज वादक आहेत आणि सर्वांना झांज वाजवायची असते। दीपच्या घरी आज वडापाव वाटले होते। भजन